शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा बीकेसीतच होणार। शिवसेनेकडून बीकेसीचं मैदान निश्चित झाल्याची माहिती। मेळाव्यासाठी 40,000 आसन व्यवस्थेचं नियोजन। अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदारांची संयुक्त शिखर परिषद सुरू। राज्यातील रेशन धान्य दुकानदारांची परिषदेला उपस्थिती। बैठकीत रेशन दुकानदारांच्या आंदोलनाची दिशा ठरवणार। सोलापुरात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मवियाचा मोर्चा। खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मवियाचा मोर्चा। दुसरीकडे काँग्रेस भवनासमोरच शेतकऱ्यांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरात गांजाची शेती। पैठणच्या ढोरकीन शिवारातून गांजाची झाडे जप्त। 28 किलो वजनाची गांजाची 22 झाडे जप्त। अमरावती महापालिका सफाई कंत्राटदारांचे काम बंद। पालिकेकडे 11 कोटींची थकबाकी असल्याने काम बंद आंदोलन। 7 महिन्यांची तब्बल 11 कोटी रुपयांची देयके। श्याम मानव यांचा काँग्रेसच्या बबलू देशमुखांवर गंभीर आरोप। बबलू देशमुख भाजपला मदत करत असल्याचा आरोप। पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचं आंदोलन सुरू। कर्जतच्या टिळक चौकात मांडला ठिय्या। 1.5 लाख ठेवीदार ठेवीपासून वंचित। पुण्याच्या येवलेवाडीत कारखाना स्फोट प्रकरण। स्फोट प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी केली अटक। काल पोलिसांनी दाखल केला होता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा। इलेक्टोरल बॉन्ड खंडणी प्रकरणात सीतारामन यांना दिलासा। उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती। उमेश पाटलांच्या समर्थनात सोलापूर जिल्हा युवक आघाडी मैदानात। अजित पवार उमेश पाटलांमध्ये संवादासाठी प्रयत्न करणार। राष्ट्रवादी युवक आघाडी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।